नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अनेक ठिकाणी म्हणजेच सगळीकडेच त्यांचा पराभव झाला। स्वतः राजपुत्र म्हणजेच राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव झाला। त्यानंतर मनसेत एकच नाराजी पसरली असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बडे नेते आणि राज ठाकरेंचे सहकारी यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। नेमकं काय घडलं आहे ते सविस्तर बघूया। राज ठाकरे यांच्यासोबत अनेक बडे नेते आहेत। त्यातलेच जवळचे सहकारी म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव हे राज ठाकरेंवरती नाराज दिसत आहेत। त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन मनसेला एकच धक्का दिल्याचं दिसत आहे। पत्र लिहून त्यात सांगितलं की पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मी जिल्हाध्यक्ष असताना झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन मी राजसाहेब तुमची माफी मागतो आणि माझ्या पदांचा राजीनामा देतो असं म्हणत त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा आणि नेतेपदाचा राजीनामा दिल्याने राज ठाकरेंना धक्का बसलेला दिसत आहे। ठाणे जिल्ह्यात पूर्ण एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपा यांच्याच सगळीकडे जे आमदार निवडून आले आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यात भाजपा आणि शिंदे गटाचा गड आहे। त्यामुळे आता अविनाश जाधव हे आता कोणत्या पक्षात जातील की मनसेतच राहतील याकडे लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, अविनाश जाधव यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला पाहिजे? आपण सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।